प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांचा मेळावा कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीच्या हॉलमध्ये होतोय आणि याच मेळाव्याला आमदार सतीश पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत। शक्तीपीठ महामार्गाला सर्वाधिक विरोध कोल्हापूरमधून झाला होता। त्यानंतर या महामार्गामध्ये काही बदल करत काही तालुके वगळण्यात आले। मात्र आता शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरमधल्या 8 तालुक्यातून जाणार असल्यानं त्यालाही मोठा विरोध होतोय आणि त्यासाठीच आज कोल्हापूरमध्ये मेळावा पार पडतोय। भविष्यामध्ये त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोलच्या माध्यमातून फेडायचा आहे। सरकार 1 रुपया सुद्धा त्यात घालणार नाही, हे लक्षात घ्या। प्रवाशांनी टोलच्या रूपात ते भरायचं आहे। आज ते सांगतात की 1,10,000 कोटी काहीतरी त्यांचा खर्च दाखवतात, ते 15 का 10, हा नवीन वाढला। आधी म्हटले 86,000 कोटी, मग म्हटले 1,00,000 कोटी, आता म्हणतात 1,10,000 कोटी रुपये। आता गंमत बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात तरी काही मेळ आहे का नाही मला कळत नाही। याच शक्तीपीठ महामार्ग आणि नॅशनल हायवे एक आहे आणि तो नाशिक ते अक्कलकोट नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी डिक्लेअर केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की नाशिक ते अक्कलकोट 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 6 पदरी, तोही एक्सप्रेस।